कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाप्पा, तुझ्या रूपाने ते एजेस डाऊन आले बघ। हे बघ, एजेंनी हा चेक दिलाय, ब्लँक चेक। आता बघ, ह्या पैशांमुळे ना माझ्या रेवचं आयुष्य वाचेल। कार झाले रे बाप्पा, तुला माहितीये ह्याच्यामुळे ना त्या दुर्गाचे तिचे उपकार घ्यायला नकोत, बरं जाईल। बाप्पा, असंच लक्ष ठेवशील ना माझ्यावर? बघ, ती तयारच आहे। मी बोलले होते ना तुला। चल ग कालिंदी, आम्ही तुला बोलवायला आलोय। आपलं कुठे जायचं ठरलंय? कुठे? अगं विसरलीस का? जाधव काकूंकडे आज बेशी आहे, चल लवकर। कर्म माझं, विसरूनच गेले मी। नाही जमणार, आज नाही जमणार। महत्वाचं काम आहे ना मला। लीलाचं लग्न झाल्यापासून फारच भाव खातेस तू कालिंदी, चल की। भाव खायला लागले म्हणे। अगं ए बायांनो, मोठ्या घरची कामं आहेत ना अशीच असतात। इथे चिल्लर भिशी भिशी त्यात काही नाही महत्वाचं। हो का? असं कुठलं मोठं काम करणार आहेस तू? एक काम तसं छोटं आणि साधंच आहे। 18 लाख रुपये काढायचेत ग, फक्त 18 लाख? आली मोठी घ्याय। हेच आहे ते महत्वाचं काम। पैसे काढून घेऊन त्या साळुंखेच्या तोंडावर फेकते आणि माझ्या रेवला त्याच्या तावडीतून वाचवते। आणि काय ग, आत्ता म्हणालीस भाव खातेस भाव खातेस, खाणारच आहे मी। आणि तुम्ही पण ना लक्षात ठेवा, तुम्ही एजंटच्या सासूबाईशी बोलता। चहा घेणार नाहीच ना? नाही नाही, जा, मला ना खूप महत्वाचं काम, फक्त 18 लाख काढायचेत ना। आली मोठी शाणी बाप्पा। अपॉइंटमेंट लेटर। लीला जहागीरदार। एजे, माझी अर्धी कामं तर तूच करतोस। विराज आणि प्रमोदला हकलायचं काम मी केलं, आणि आता या लीला सारख्या माकडाच्या हाती खोलीत देण्याचं काम तू केलंस। पण आता या माकडाचा मदारी मी असणार आहे। उतर। तुम्ही कुठे उतरणार आहात? वरच्या पोचवर। ठीक आहे, मग मी पण तिथेच उतरीन। मी तुला विचारत नाहीये, सांगतोय। इट्स अन ऑर्डर। या गेटच्या पलीकडे सगळे एम्प्लॉईज चालत जातात। म्हणजे मी आता इथे उतरायचं आणि मग चालत यायचं? तू माझी बायको आहेस म्हणून तुला इथपर्यंत लिफ्ट केलेली आहे। सगळ्यांसाठी रूल सारखा असतो। ती गोष्ट पटत नसेल तर उद्यापासून बस घेऊन यायचं। मॅडम, अजून रेस्टॉरंट ओपन नाही झाले? नाही, मी रेस्टॉरंट मध्ये नाही आले दादा, मी आसपास इथे काम करायला आले। कोणी बोलवलं तुम्हाला? एजे, म्हणजे एजे सरांनी। नाव काय तुमचं? मिसेस अभिराम लीला। अच्छा, हाँ, एंट्री करून घेणार। हाँ।
जहागीरदार मॅडम एक गंमत सांगू का? एजे सरांचं आडनाव सुद्धा आहे ना जहागीरदारच आहे. हा. या. कालिंदी पैसे जपून ठेवा. आयुष्यात पहिल्यांदाच एवढे पैसे एक रकमी मिळाले तुला. जपून ठेव. आता एकदा का हे पैसे त्या साळुंखेच्या तोंडावर फेकले की त्याला माझ्या रेऊचा पिच्छा सोडावाच लागेल. माझ्या रेऊशी लग्न करण्याची स्वप्न बघतोय. तोंड बघितले का कधी स्वतःचा आरशात? बापरे, एवढं मोठं हॉटेल. इथे काम करताना माझ्याकडनं काही चूक झाली तर? नाही नाही, असा विचार करू नकोस. आणि लीला, हे विसरू नकोस की इकडे तू एजंटचे पैसे परत करण्यासाठी काम करणार आहेस. त्यामुळे एकदम मन लावून करायचं आणि तुझ्या आतनं एकही चूक होता कामा नये. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग दादा. आपण कामाला सुरुवात करूया. हा. मी तुम्हाला तुमच्या कामाचं ब्रीफ देतो. या. पण दादा, आधी मला सांगा ना, नक्की काय काम असणार आहे माझं? आणि माझं डेस्क कुठे आहे? त्याचं काय ना, मी छोटीशी गणपतीची मूर्ती आणली माझ्या डेस्कवर ठेवायला. मॅडम, त्याचं काय ना, तुमचं काम असं आहे ना की तुम्हाला कामासाठी इकडे तिकडे फिरावं लागणार आहे, म्हणून तुम्हाला डेस्कची गरजच नाहीये. अच्छा, कळलं कळलं कळलं. म्हणजे माझं काम मार्केटिंगच्या संदर्भात असणार आहे का? सेल्स वगैरे? हा, नाही बरोबर आहे. त्याचं काय ना, मी उत्तम बोलते म्हणून एजेने मला हे काम दिलं असणार, हो ना? हा. उत्तम बोलता की नाही माहिती नाही, पण नॉनस्टॉप बोलतोय नक्की. काय म्हणाला? नाही नाही, काही नाही. मला असं म्हणायचं होतं की मार्केटिंगचं काम नाहीये तुमचं. तुम्हाला कस्टमरशी बोलून त्यावर ऍक्शन घ्यायची. म्हणजे कस्टमर फीडबॅकवर काम करायचंय का? म्हणजे थोडक्यात काय, एजेंनी मला त्यांच्या हॉटेलमध्ये सुधारणा करण्यासाठी आणलंय. नो प्रॉब्लेम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.